नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कापसाला जास्त दर व तयार सुताला कमी दर मिळत असल्याने सूतगिरण्या तोट्यात चाललीत। त्यामुळे हजारो कुटुंबे बेरोजगार होत आहेत। राज्य सरकार वस्त्रोद्योगाकडे उदासीन आहे। या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात असे आवाहन दीनदयाळ सूतगिरणीचे संस्थापक व माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी केले। दीनदयाळ नगर येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेडच्या 30व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते। या प्रसंगी दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। माजी चेअरमन अमोल चौधरी यांनी डॉक्टर डांगे यांचा सत्कार केलाय। या सभेला CB पाटील, ॲडव्होकेट संपतराव पाटील, ॲडव्होकेट चिमण डांगे, अशोकराव पाटील, विश्वनाथ डांगे, वैभव पवार, अशोकराव देसाई, सागर मलगुंडे, अजित पाटील, CH पाटील, सुमंत महाजन, अशोकराव एडगे, रमेश वडे, माणिकराव गोतपागर आदी मान्यवर उपस्थित होते। वार्षिक अहवाल व विषय पत्रिकांचे वाचन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲडव्होकेट चिमण डांगे, विनीत देशमुख, राजेंद्र मिरजे, बजरंग कदम, प्रकाश दगडे, उमेश गावडे व राजेंद्र लोंढे यांनी केले। सभेत मांडलेले सर्व ठराव सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर केलेत। या कार्यक्रमाला पैलवान अशोक पाटील, प्रकाश गडळे, जयराज पाटील, संजय हवालदार, पांडुरंग वाघमोडे, प्रदीप वेंगुर्लेकर, धनपाल माळी, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पवार, राजेंद्र गावडे, भानुदास वीरकर, सुमित पाटील, बाळासाहेब चाऊस, सचिन देसाई आदींचीही उपस्थिती होती। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।